मला वाटतं देशवासियांना मोदी साहेबांच्या गॅरंटीवर पूर्ण विश्वास आहे। काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत ज्या ज्या गॅरंटी दिल्या त्या मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच होत्या। गरिबी हटाव 40 वर्षापूर्वी नारा दिला, गरिबी हटली का? उलट गरीब या देशातला हटला। पण मोदी साहेबांनी गरिबाच्या कल्याणासाठी 10 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काम केले आणि आज युवा असेल, महिला असेल, शेतकरी असेल आणि गरिबाच्या कल्याणाच्या योजना त्यांनी विकसित भारत हा जो आमचा निवडणुकीचा जाहीरनामा आहे त्यामध्ये मांडलेल्या आहेत, नव्हे ती गॅरंटी दिलेली आहे। आणि मोदी साहेबांनी जे जे सांगितलं ते या देशाच्या हितासाठी त्यांनी करून दाखवले। काहींची सुरुवात झाली, काही पाईपलाईन मध्ये आहेत। आपण बघाल, गरिबाच्या कल्याणासाठी मी काही निवडक उदाहरण देईन। पूर्वी आयुष्यमान भारत नव्हतं, आज एखाद्या गरीबाला एखादं ऑपरेशन करायचं आहे, कुठला आजार झाला तर त्याच्याकरता 5 लाखाचं विमा कवच आरोग्याचं या मोदी सरकारने दिलेलं आहे, मोदी साहेबांनी दिलेलं आहे। जे केवळ माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी मरायचं आहे, मृत्यूला कवटाळायचं आहे असं या देशात या ठिकाणी होणार नाही। मला खायला काय मिळत नाही म्हणून मला मृत्यूला सामोरं जायचं आहे, उपासमारीला सामोरं जायचं आहे, हे या देशात होऊ शकत नाही। कारण 5-5 किलोचं धान्य या ठिकाणी देण्याची भूमिका जवळपास 50 कोटीच्या वर लोकांना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच घोटाळ्यात आता पुरावे नसल्याचं यंत्रणेने सांगितलंय। नाही, बऱ्याचदा कुठल्याही प्रकारच्या घोटाळ्याचे आरोप करताना सत्यता न पडताळता कागदपत्रांची तपासणी न करता एखाद्याला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो आणि नंतर जेव्हा त्या तपास यंत्रणा सखोल या गोष्टी तपासतात त्यावेळेला त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही सांगत असतं। आणि जर तपास यंत्रणांनी अंतिमतः सत्य तपासून काही त्यात तथ्य नसेल असं सांगितलं असेल तर ते आपण मानायला पाहिजे। उलट पक्षी अशा प्रकारच्या त्या घोटाळ्यातनं ते निर्दोष मुक्त होत असते तर ते स्वागतार्ह असायला पाहिजे। गरिबांच्यासाठी जे जे करायचं, शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये दर महिना दर वर्षी त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार, राज्य सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये वर्षाला जाणार। आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा, गरिबाचा विचार करणारी गॅरंटी आज मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिली। मग इन्फ्रास्ट्रक्चर मधली गॅरंटी, रेल्वे मधल्या त्या ठिकाणच्या विकासाच्या अनेक प्रकारच्या प्रकल्पांची गॅरंटी। आणि म्हणून मोदी साहेबांच्या शब्दावर विश्वास देशातल्या जनतेचा आहे, म्हणून मोदी गॅरंटीला लोक त्या ठिकाणी विश्वासानं बघतात आणि या दिलेल्या गॅरंट्या पूर्ण होणार हीच गॅरंटीची गॅरंटी मोदी गॅरंटी। मला वाटतं मोदी साहेबांची ऑडिओ क्लिप घेऊन त्यांना दाखवावं लागतं, यातच पवार साहेबांना समोर अपयश या निवडणुकीत दिसून येते। बरं, त्यांनी इतर पंतप्रधानांच्या क्लिप्स का दाखवल्या नाहीत? मोदी साहेबांनी या देशासाठी दिलेलं योगदान, गरिबाच्या कल्याणासाठी केलेलं काम, देशहितासाठी केलेलं काम यातली एखादी मोठ्या मनानं, व्यापक उद्देशानं पवारसाहेब क्लिप दाखवू शकले असतील। परंतु चांगल्या कामाचं दाखवायचं नाही, केवळ नेमकं एखादी गोष्ट कुठली तरी ऑडिओ क्लिपमध्ये घ्यायची आणि अर्धसत्य सांगायचं हा पवार साहेबांचा स्थायी भाव आहे आणि ही सवय त्यांची आहे। आणि त्याच्यामुळे अशा गोष्टींवर लोकांचा विश्वास राहत नाही। मोदी साहेब तर लाईव्ह जनतेसमोर असतात, त्याच्यामुळे क्लिप दाखवण्याची काय व्यवस्था आहे? त्यांचा सकाळपासून ते रात्रीपर्यंत असलेल्या कामाचा आवाका हा त्या ठिकाणी सोशल मीडिया असेल, लाईव्ह मध्ये त्या ठिकाणी देशवासियांना दिसत असतो। आणि पवार साहेबांच्या मागच्या क्लिप या ठिकाणी जर काढल्या तर त्या ठिकाणी किती प्रकारे थापा, लबाडी, स्वार्थ त्या ठिकाणी आपल्याला ओतप्रेत भरलेला दिसेल। फक्त
गुमराह करण्याची राजनीती पवार साहेबांनी केली आणि आता तोच प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं राज्य सहकारी बँक ही विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते आणि नॅशनलाइज खाजगी बँकांपेक्षा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं कर्ज वितरण होत असतं ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि स्वाभाविकपणे अनियमितता छोट्या मोठ्या त्या कर्जात होऊ शकतात. परंतु त्या झाल्यामुळे त्यांच्यावर ऍक्शन, तक्रारी होत असतात. परंतु ज्या वेळेला या तपास यंत्रणा सखोल चौकशी करतात त्यावेळेला परतफेड जर त्या संस्थांची झाली असेल तर मला वाटतं कुठलंही आर्थिक नुकसान शिखर बँकेचं झालेलं नाही असं पुढे आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे अनियमितता झाली का तर होऊ शकते, त्याच्याबद्दल चौकशी आहे का, चौकशी होऊ शकते. परंतु जर संस्थांनी परतफेड केलेली आहे तर बँकेसाठी ती हिताची गोष्ट आहे. बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीनं, फायद्याच्या दृष्टीनं ती गोष्ट बँकेच्या समर्थनार्थ आहे. आणि त्याच्यामुळे या विषयासंदर्भात जर तपास यंत्रणांनी सखोल कारवाई करून, चौकशी करून जर क्लीन चिट दिली असेल तर मला वाटतं ती सत्य आपण मांडलं पाहिजे. आणि या उपर काही या संदर्भात सीसमरी दाखल केल्यात, कोर्टामध्ये आहेत. उद्या कोर्ट याचा रिव्ह्यू घेतच असतं. शेवटी न्याय व्यवस्था आहे, ज्या गोष्टी न्याय प्रविष्ट आहेत त्याच्यावर आपण प्रायर बोलणं मला वाटतं प्रीमॅच्युअर्ड होईल. त्यामुळे वाट बघायला पाहिजे. पण सध्या तरी क्लीन चिट दिलेली आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. आणि याच्यात कुठलाही उद्देश नाही. आता प्राजक्त तनपुरे, त्याबरोबर रोहित पवार यांनाही दिलेली आहे ना. मग जर सुडाणं असतं तर या ठिकाणी यांना लटकवून ठेवलं असतं ना. त्याच्यामुळे राजकीय उद्देशातनं बोलण्याला काही अर्थ नाही. तपास यंत्रणांवर, न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर त्यांची प्रतिमा डागाळली बोलत आहे तर आता त्या ठिकाणी या निर्णयाने पूर्णतः स्वच्छ होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.